नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 8वी NMMS एक्झाम सॅट पेपर यामधील सामान्य विज्ञान विषयातील ताऱ्यांची जीवनयात्रा या पाठावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहूयात। सामान्य विज्ञान ताऱ्यांची जीवनयात्रा। भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी डॅश डॅश नक्षत्रांची कल्पना मांडली। 12, 27, 10, 11। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 27। भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी 27 नक्षत्रांची कल्पना मांडली। डॅश डॅशमुळे तेजोमेघातील कणांमध्ये आकर्षण निर्माण होते। पर्याय आहेत वायुदाब, गुरुत्वाकर्षण, प्रसरण, तापमान वाढ। अचूक उत्तर आहे गुरुत्वाकर्षण। गुरुत्वाकर्षणामुळे तेजोमेघातील कणांमध्ये आकर्षण निर्माण होते। विश्वातील मोठी अंतरे मोजण्यासाठी शास्त्रज्ञ डॅश डॅश हे एकक वापरतात। पर्याय आहेत किलोमीटर, प्रकाश वर्ष, हेक्टोमीटर, मीटर। अचूक उत्तर आहे प्रकाश वर्ष। केंद्रातील हायड्रोजन संपल्यावर डॅश डॅशचे विलीनीकरण होऊ लागते। निऑन, ऑक्सिजन, हेलियम, प्रकाश। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हेलियम। केंद्रातील हायड्रोजन संपल्यावर हेलियमचे विलीनीकरण होऊ लागते। सूर्याची अंतिम अवस्था डॅश डॅश असेल। न्यूट्रॉन तारा, कृष्णविवर, श्वेतबटू, प्रोटॉन तारा। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, श्वेतबटू। सूर्याची अंतिम अवस्था श्वेतबटू असेल। सूर्याची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या डॅश पट आहे। 10, 100, 1000, 10,000। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 100। सूर्याची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 100 पट आहे। जमिनीवर उभे असताना आपल्या डोक्याच्या बरोबर वर असलेल्या खगोलावरील बिंदूला डॅश डॅश म्हणतात। ऊर्ध्वबिंदू, अधबिंदू, आयनिक वृत्त, वैश्विक वृत्त। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऊर्ध्वबिंदू। जमिनीवर उभे असताना आपल्या डोक्याच्या बरोबर वर असलेल्या खगोलावरील बिंदूला ऊर्ध्वबिंदू म्हणतात। सूर्याचे वस्तुमान हे पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे डॅश पट आहे। 3 लक्ष, 1.5 लक्ष, 3.3 लक्ष, 2 लक्ष। उत्तर आहे 3.3 लक्ष। सूर्याचे वस्तुमान हे पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे 3.3 लक्ष पट आहे। सूर्याच्या केंद्रातील तापमान डॅश डॅश असते। 2 × 10⁻³ केल्विन, 1.5 × 10⁷ केल्विन, 5800 केल्विन, 6957 केल्विन। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1.5 × 10⁷ केल्विन। सूर्याच्या केंद्रातील तापमान 1.5 × 10⁷ केल्विन असते। आपल्या आकाशगंगेत सुमारे डॅश तारे आहेत। 10⁻⁴, 10⁻⁴, 10⁻⁻, 10⁻12। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 10⁻11। आपल्या आकाशगंगेत सुमारे 10⁻11 एवढे तारे आहेत। विश्व हे असंख्य डॅश डॅशनी बनलेले असते। तारकासमूहांपासून, दीर्घिकांपासून, तेजोमेघांपासून, नक्षत्रांपासून। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दीर्घिकांपासून। विश्व हे असंख्य दीर्घिकांपासून बनलेले असते।
प्रकाशाचा वेग डॅश डॅश किमी प्रति सेकंद आहे. 4 लक्ष, 3 लक्ष, 3.5 लक्ष, 4.5 लक्ष. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3 लक्ष. प्रकाशाचा वेग 3 लक्ष किलोमीटर प्रति सेकंद आहे. सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे डॅश डॅश आहे. परिभ्रमण, परिवलन, भासमान भ्रमण, प्रत्यक्ष भ्रमण. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भासमान भ्रमण. सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे भासमान भ्रमण आहे. ताऱ्याच्या जागी फक्त अतिसूक्ष्म काळे छिद्र दिसते. ताऱ्याच्या या अंतिम अवस्थेस किंवा अंतिम स्थितीस काय म्हणतात? कृष्णविवर, महाराक्षसी तारा, न्यूट्रॉन तारा, श्वेतबटू. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कृष्णविवर. ताऱ्याच्या जागी फक्त अतिसूक्ष्म काळे छिद्र दिसते. ताऱ्याच्या या अंतिम स्थितीस कृष्णविवर म्हणतात. वायुगोल आकुंचित झाल्यास वायूचे तापमान वाढते, कमी होते, निम्मे होते, दुप्पट होते. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वाढते. वायुगोल आकुंचित झाल्यास वायूचे तापमान वाढते. महाविस्फोटामधून उरलेला केंद्रातील भाग आकुंचित होऊन त्याचा आकार डॅश डॅशच्या जवळपास येतो. 10 किलोमीटर, 3 किलोमीटर, 15 किलोमीटर, 20 किलोमीटर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 10 किलोमीटर. महाविस्फोटामधून उरलेला केंद्रातील भाग आकुंचित होऊन त्याचा आकार 10 किलोमीटरच्या जवळपास येतो. सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान असलेल्या ताऱ्याची अंतिम अवस्था डॅश डॅश ही असते. श्वेतबटू, न्यूट्रॉन तारा, कृष्णविवर, तांबडा राक्षसी तारा. उत्तर आहे न्यूट्रॉन तारा. सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान असलेल्या ताऱ्याची अंतिम अवस्था न्यूट्रॉन तारा ही असते. ताऱ्यांच्या डॅश डॅशचे कारण त्यांच्या केंद्रातील इंधन जळणे व त्याचे परिमाण कमी होणे हे आहे. प्रसरण, आकुंचन, उत्क्रांती, घनता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उत्क्रांती. ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे कारण त्यांच्या केंद्रातील इंधन जळणे व त्याचे परिमाण कमी होणे हे आहे. डॅश डॅश हे प्रामुख्याने धूळ व हायड्रोजन वायूचे बनलेले ढग असतात. तारे, ग्रह, तेजोमेघ, उपग्रह. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तेजोमेघ. तेजोमेघ हे प्रामुख्याने धूळ व हायड्रोजन वायूचे बनलेले ढग असतात. सूर्याच्या केंद्र भागातील डॅश डॅश इंधनाचे कार्य करतो. हायड्रोजन, हेलियम, ऑक्सिजन, नायट्रोजन. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हायड्रोजन. सूर्याच्या केंद्र भागातील हायड्रोजन इंधनाचे कार्य करतो. अवकाशातील ताऱ्यांच्या गटाला डॅश डॅश म्हणतात. तारकासमूह, आकाशगंगा, दीर्घिका, राशी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तारकासमूह. अवकाशातील ताऱ्यांच्या गटाला तारकासमूह म्हणतात. डॅश डॅश या अवस्थेतील ताऱ्यांचे तापमान कमी होत जाते, परंतु आकार व वस्तुमान अनंत काळापर्यंत स्थिर राहतात. बटू, न्यूट्रॉन तारा, कृष्णविवर, महाराक्षसी तारा. उत्तर आहे बटू. बटू या अवस्थेतील ताऱ्यांचे तापमान कमी होत जाते, परंतु आकार व वस्तुमान अनंत काळापर्यंत स्थिर राहतात. सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटीहून अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था डॅश डॅश ही असते. श्वेतबटू, न्यूट्रॉन तारा, कृष्णविवर, महाराक्षसी तारा.
उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृष्णविवर. सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटीहून अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था कृष्णविवर ही असते. आपली मंदाकिनी ही दीर्घिका डॅश डॅश आहे. चक्राकार, लंबवर्तुळाकार, अनियमित आकाराची, शंकूच्या आकाराची. उत्तर आहे चक्राकार. आपली मंदाकिनी ही दीर्घिका चक्राकार आहे. इतर ताऱ्यांचे वस्तुमान मोजताना ते डॅश डॅश सापेक्ष मोजले जाते. सूर्याच्या, चंद्राच्या, पृथ्वीच्या, प्रकाशाच्या. उत्तर आहे सूर्याच्या. इतर ताऱ्यांचे वस्तुमान मोजताना ते सूर्याच्या सापेक्ष मोजले जाते. चंद्र एक पृथ्वी प्रदक्षिणा सुमारे डॅश डॅश दिवसात पूर्ण करतो. 27, 27.3, 360, 17.3. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 27.3. चंद्र एक पृथ्वी प्रदक्षिणा सुमारे 27.3 दिवसात पूर्ण करतो. आयुका ही डॅश डॅश येथील संस्था खगोल विज्ञानामध्ये मूलभूत संशोधनाचे कार्य करते. दिल्ली, पुणे, बेंगळुरू, मुंबई. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे. आयुका ही पुणे येथील संस्था खगोल विज्ञानामध्ये मूलभूत संशोधनाचे कार्य करते. सूर्याच्या वस्तुमानापैकी 72% भाग डॅश डॅश या मूलद्रव्याच्या अणूंच्या रूपात आहे. ऑक्सिजन, हायड्रोजन, हेलियम, निऑन. उत्तर आहे हायड्रोजन. सूर्याच्या वस्तुमानापैकी 72% भाग हायड्रोजन या मूलद्रव्याच्या अणूंच्या रूपात आहे. सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकांचा संयोग होऊन डॅश डॅश केंद्रके तयार होतात. युरेनियमची, हेलियमची, थोरियमची, बेरियमची. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हेलियमची. सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकांचा संयोग होऊन हेलियमची केंद्रके तयार होतात. प्राचीन पाश्चात्य खगोलशास्त्रज्ञांनी डॅश डॅश सौर राशींची कल्पना मांडली. 11, 10, 27, 12. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 12. प्राचीन पाश्चात्य खगोलशास्त्रज्ञांनी 12 सौर राशींची कल्पना मांडली. डॅश डॅश ताऱ्यातून प्रकाश बाहेर पडू शकत नाही. तांबडा राक्षसी तारा, न्यूट्रॉन तारा, कृष्णविवर, महाराक्षसी तारा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृष्णविवर. कृष्णविवर ताऱ्यातून प्रकाश बाहेर पडू शकत नाही. खालीलपैकी कोणत्या शहरात नेहरू प्लॅनेटोरियम हे तारांगण नाही? मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चेन्नई. खालीलपैकी चेन्नई शहरात नेहरू प्लॅनेटोरियम हे तारांगण नाही. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा.